नमस्कार मित्रांनो, DC मशीनची सातत्य आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स कशी तपासा याची या अभ्यासामध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल मेगरसह कंटिन्युइटीसाठी DC मशीनची चाचणी घ्या। मेगरसह वाइंडिंग्स दरम्यान इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी घ्या। मेगरसह वाइंडिंग्स आणि बॉडीमधील इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी घ्या। हा अभ्यास करण्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स आणि मशिनरी आपण गोळा करूया। इन्सुलेटेड कटिंग प्लायर्स, मेगर, स्क्रूड्राइवर, डबल एंडेड स्पॅनर सेट, DC कंपाउंड मशीन। कंटिन्युइटीसाठी DC मशीनची चाचणी घ्या। DC मशीनचा मेन स्विच बंद करा आणि फ्यूज कॅरियर्स काढून टाका। टॅब्युलेशनमध्ये नेमप्लेट डिटेल्स नोंदवा। मार्किंग्सवरून टर्मिनल्सच्या जोड्या ओळखा। मेगर वापरून आर्मॅच्युअर टर्मिनल्स A1 आणि A2 ची कंटिन्युइटी तपासा। मेगर वापरून सिरीज फील्ड टर्मिनल्स D1 आणि D2 ची कंटिन्युइटी तपासा। मेगर वापरून शंट फील्ड टर्मिनल्स E1 आणि E2 ची कंटिन्युइटी तपासा। सेम वाइंडिंग्सच्या टर्मिनल्समधील कंटिन्युइटी आवश्यक आहे। जेव्हा सेम वाइंडिंग्सच्या टर्मिनल्समधील कंटिन्युइटी असेल तेव्हाच तुम्ही इन्सुलेशन टेस्टसह पुढे जाऊ शकता। तथापि विशिष्ट वेळी कंटिन्युइटी टेस्ट अंतर्गत शॉर्ट सर्किट्स उघड करणार नाही। वाइंडिंग्सचा रेझिस्टन्स मोजणे आणि अचूकता तपासण्यासाठी मागील रीडिंगशी तुलना करणे ही सर्वोत्तम पद्धत आहे। वाइंडिंगमधील इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी करा। टॅब्युलेशनमध्ये डेट, टाइम, वेदर आणि ड्यूटी सायकल भरा। आर्मॅच्युअर आणि शंट फील्ड टर्मिनल्स दरम्यान मेगर कनेक्ट करा। मेगरला त्याच्या रेटेड स्पीडने फिरवा आणि टॅब्युलेशनमध्ये रीडिंग नोंदवा। सिरीज फील्ड आणि शंट फील्ड टर्मिनल दरम्यान मेगर कनेक्ट करा। मेगर फिरवा आणि टॅब्युलेशनमध्ये रीडिंग नोंदवा। आर्मॅच्युअर आणि सिरीज फील्डमधील इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजण्यासाठी मेगर कनेक्ट करा। मेगर फिरवा आणि टॅब्युलेशनमध्ये रीडिंग नोंदवा। टॅब्युलेशनमधील रीडिंगची नोंद करा। मोजलेले मूल्य 1 मेगा OHM पेक्षा कमी नसावे। आर्मॅच्युअर, वाइंडिंग आणि बॉडी यांच्यातील इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी घ्या। टॅब्युलेशनमध्ये डेट, टाइम, वेदर आणि ड्यूटी सायकल भरा। मेगरला आर्मॅच्युअर आणि बॉडी यांच्यात जोडा। मेगर फिरवा आणि टॅब्युलेशनमधील रीडिंग नोंदवा। मेगरला सिरीज वाइंडिंग आणि बॉडी यांच्यामध्ये जोडा।
मेगर फिरवा आणि टॅब्युलेशनमधील रीडिंग नोंदवा. मेगरला शंट वाइंडिंग आणि बॉडी यांच्यामध्ये जोडा. मेगर फिरवा आणि टॅब्युलेशनमधील रीडिंग नोंदवा. जर कोणतेही रीडिंग 0 ओम असेल तर ते वाइंडिंगचे बॉडीमध्ये शॉर्ट सर्किट दर्शविते. जर रीडिंग 1 मेगा ओमपेक्षा कमी असेल तर ते इन्सुलेशन कमकुवत असल्याचे दर्शविते. जर मूल्य 1 मेगा ओमपेक्षा कमी असेल तर इन्सुलेशन रेझिस्टन्स सुधारण्यासाठी आवश्यक उपचारात्मक पावले उचलली जाऊ शकतात. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. मेगरसह कंटिन्युइटी ठेवण्यासाठी DC मशीनची चाचणी घ्या. मेगरसह वाइंडिंग दरम्यान इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी घेणे. मेगरसह वाइंडिंग आणि बॉडीमधील इन्सुलेशन रेझिस्टन्ससाठी DC मशीनची चाचणी घेणे. हे DC मशीनची सातत्य आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स कशी तपासायची यावरील व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रात.